श्री गुरुचरित्र अध्याय 8. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना विचारले, हे गुरुवर्या, आपण मला गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगितला. त्यानंतर श्री गुरु तेथे किती दिवस राहिले आणि पुढे कोणती लीला घडली ते मला विस्तारपूर्वक सांगा. शिष्याचे हे प्रेमळ वचन ऐकून सिद्धयोगींना अत्यंत आनंद झाला आणि ते पुढे विस्ताराने सांगू लागले. सिद्ध म्हणतात, हे श्रोत्यांनो, तुम्ही आता एकाग्र चित्ताने ऐका. श्रीपाद श्री वल्लभ गोकर्ण क्षेत्रातील 3 वर्ष गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर लोकांवर कृपा करण्यासाठी ते तेथून श्रीगिरी पर्वतावर आले. श्रीशैल्य पर्वतावर 4 महिने राहिल्यानंतर ते निवृत्ती संगमावर आले आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी पुढे ते कुरवपूर या पवित्र क्षेत्रात आले. कुरवपूर हे अतिशय मोठे आणि पवित्र क्षेत्र आहे, जे कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. या क्षेत्राचा महिमा इतका अपार आहे की संपूर्ण पृथ्वीवर असं क्षेत्र मिळणं दुर्मिळ आहे. जेव्हा श्रीपाद स्वामी कुरवरपूर येथे राहू लागले तेव्हा त्यांची कीर्ती संपूर्ण पृथ्वीवर पसरली. त्यांना प्रकट झालेला महिमा अगाध होता, ज्याचा विस्तार सांगणे कठीण आहे. श्रीपाद स्वामी कुरवरपूर येथे असतानाच पुढे घडणाऱ्या एका विशेष कारणासाठी एका नवीन अवताराची पार्श्वभूमी तयार झाली. ती कथा मी तुम्हाला सांगतो, एकाग्र चित्तेने ऐका. पुढील अवताराचे कारण सांगण्यापूर्वी मी तुम्हाला त्यामागील जुनी कथा सांगतो. कुरवपूर ग्रामी एक वेदशास्त्र संपन्न ज्ञानी ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाची पत्नी अत्यंत सुशील, सदाचारी आणि पतीची सेवा करणारी होती. तिचे नाव अंबिका होतं आणि ती महापुण्यवान होती. तिच्या पूर्वकर्माच्या फळानुसार तिला होणारा पुत्र जन्मानंतर लगेच मरण पावत असत. या दुःखातून सुटण्यासाठी तिने अनेक प्रकारची तीर्थव्रते आणि उपवास केले. अनेक व्रतानंतर प्रारब्धानुसार तिला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मतापासून अत्यंत मंदबुद्धी होता. तरीही आपले एकमेव अपत्य म्हणून आई त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. आई वडिलांच्या घरी तो ब्राह्मणपुत्र अत्यंत लाडाकोडात वाढला. वयात आल्यावर कुळाचाराप्रमाणे त्याची मुंज संस्कार करण्यात आले, जेणेकरून तो वेदाभ्यास करू शकेल. परंतु त्या मुलाला कोणतीही विद्या किंवा अक्षरांचं ज्ञान होईना. तो बुद्धीने जड आणि अज्ञानी राहिला. यामुळे त्या ब्राह्मणाला अत्यंत चिंता सतावू लागली की आपला मुलगा इतका मंदबुद्धी आहे. ब्राह्मण अहोरात्र चिंता करत म्हणे, अनेक देवी देवतांची आराधना करून मोठे कष्ट सोसून मला हा मुलगा मिळाला, पण माझ्या संचित कर्माचा पाश सुटला नाही. मुलगा मूर्खच राहिला. ती स्त्री आपल्या पतीला म्हणे, आपल्या नशिबात सुशिक्षित पुत्र नाहीये. अनेक कष्ट करून आपण या एका मुलाचं संगोपन केलं. त्याला ना विद्या येते ना वेद कळतात. त्याला मारून आणि स्वतःला कष्ट देऊन काय फायदा. त्याच्या नशिबात मूर्ख होऊन जन्मनेच लिहिलेलं आहे. या काळजीत तो ब्राह्मण सतत असमाधानी व दुःखी राहू लागला आणि काही काळाने देवयोगाने तो मृत्यू पावला. पतीच्या मृत्यूनंतर ती गरीब ब्राह्मण स्त्री आपल्या मंदबुद्धी पुत्रासह कुरवपूर येथेच राहिली. ती लोकांकडे भिक्षा मागू लागले आणि स्वतःचं कसंबसं स्वतःचं आणि मुलाचं पोट भरू लागली. काही दिवसांनी तो मुलगा चांगला मोठा आणि लग्नाचा झाला, परंतु तो बुद्ध आणि मतिहीन असल्यामुळे गावातील सर्व लोक त्याची थट्टा आणि निंदा करू लागले. त्याला मुलगी देण्यास कोणीही तयार नव्हतं. सर्व लोक त्याला टोमणे मारत आणि म्हणत, हा तर फक्त लाकडे वाहण्याच्या किंवा पाणी भरण्याच्या लायकीचा आहे. हा असं करूनच पोट भरेल. लोकांचे असे टोमणे ऐकून त्या तरुण मुलाला खूप दुःख झालं. त्याने आपल्या आईला विचारलं, आई, आता मी माझा जीव देईन. सगळी लोक माझे निंदा करतात. अशा जगण्याचा काय उपयोग. मी तुला सांभाळू शकत नाही, म्हणून मी एकतर जंगलात निघून जाईन किंवा जीव देईन. मुलाचे हे वैराग्याचे आणि आत्महत्येचे बोल ऐकून आई अत्यंत चिंतातूर झाली. ती मोठ्याने रडू लागली आणि विलाप करू लागली. ती दोघं मायाले दुःख करत करत नदीच्या प्रवाहात जीव देण्यासाठी गेले. तिथे त्यांना जगद्गुरू श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना स्नान करताना पाहिलं. त्यांनी तत्काळ जाऊन स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि हात जोडून विनंती केली, आमच्या मनात आता केवळ नदीच्या पात्रात प्राणत्याग करण्याची इच्छा उरली आहे. हे कृपानिधी, आम्हाला सद्गती मिळावी म्हणून आपण आम्हाला प्राण सोडण्याची अनुमती द्यावी. आत्महत्या करणे महापाप आहे हे ठाऊक असूनही आम्ही विवश होऊन आपल्याकडे आलो आहोत. त्या ब्राह्मण स्त्रीचे बोलणं ऐकून दयाळू श्रीपाद स्वामींनी प्रेमानं विचारलं,
तुमच्यावर असं कोणतं मोठं संकट आलं आहे? तुमच्यावर असं कोणतं मोठं संकट आलं आहे की ज्यामुळे तुम्ही दोघं जीव द्यायला निघाला आहात? त्यावेळी त्या स्त्रीने आपले सर्व दुःख स्वामींसमोर मांडलं आणि ती म्हणाली, हे भक्तवत्सला स्वामी, आम्हा अभंग्यांना उद्धार करा. मी पुत्रासाठी असंख्य व्रते आणि उपवास केले, पण हा माझा मुलगा मंदबुद्धी निघाला. लोक माझ्या मुलाची अत्यंत निंदा करतात. पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक तीर्थक्षेत्री पायी चालत गेले. देवांची पूजा केली, सर्व देवांची आराधना केली, तरीही नशिबात हेच दुःख आलं. माझे पती अत्यंत विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते, पण त्यांच्या पोटी हा असा बुद्धू आणि मूर्ख मुलगा जन्माला आला. हे श्रीपाद यती, माझ्यावर कृपा करा. मला पुढील जन्मात तरी अशी गती मिळू नये, यासाठी कधीही मंदबुद्धी पुत्र प्राप्त होऊ नये, यासाठी मला एखादा उपाय सांगा. स्वामी, आपण दयासागर आणि गरिबांचे दैन्य हरण करणारे आहात, म्हणूनच मी आपल्या चरणांना घट्ट धरलं आहे. शरणागतांचे रक्षण करण्यासाठी आपणच समर्थ आहात. या संसारात जन्म घेऊन मी फक्त कष्ट सोसलं, कधी सुखाचं तोंड पाहिलं नाही. जे पुत्र झाले ते लहानपणीच वारले. आता हा एकच मुलगा जिवंत उरला आहे, पण तो कसा आहे? जसं शेळीच्या गळ्यात निरुपयोग स्तन लोंबतात, ज्याचा काही उपयोग नाही, अगदी तसाच याचा जन्म व्यर्थ झाला आहे. हे देवा, आता मला असा वर द्या की पुढील जन्मात जेव्हा मी मनुष्य जन्माला येईन, तेव्हा मला तुझ्यासारखा तिन्ही लोकात पूजनीय आणि ज्ञानी पुत्र लावेल, ज्याला सर्व जग वंदन करेल. असा पुत्र मला मिळावा, यासाठी मी काय करू? हे श्री गुरुयती, मला उपाय सांगा. असं म्हणून ती चरणांवर पडली. ज्या पुत्राच्या प्रभावाने माझा उद्धार होईल, मला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात यावे लागणार नाही आणि माझ्या सर्व पितरांना स्वर्गप्राप्ती होईल, असा मार्ग मला दाखवा. माझ्या मनात तीव्र इच्छा आहे की माझा पुत्र ब्रह्मज्ञानी असावा आणि त्याला लहानपणीच लोकांनी पूजलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहावं. तिची ही व्याकुळता आणि भक्ती पाहून श्रीपाद स्वामींनी कृपाळू होऊन सांगितलं, जर तू परमेश्वराची, शंकराची अनन्य भावे आराधना आणि विशिष्ट व्रत केलंस, तर तुला साक्षात श्रीहरीसारखा, विष्णूसारखा पूजनीय पुत्र प्राप्त होईल. पूर्वीच्या काळी एका गवळणीच्या घरी साक्षात दयाळू श्रीकृष्ण जन्माला आला होता, कारण त्या गवळणीने पूर्वजन्मात ईश्वराची अशीच विशेष आराधना केली होती. श्रीपाद यती म्हणाले, जर तू देखील त्याच प्रकारे ईश्वराची आराधना केलीस, तर तुला नक्कीच तुझ्या मनासारखा अत्यंत श्रेष्ठ असा पुत्र प्राप्त होईल. तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने विचारलं, स्वामी, त्या गवळणीचं कोणतं व्रत केलं होतं? तिने चंद्रमौळी महादेवाची पूजा कशी केली होती, ते मला सांगा. मी सुद्धा तसेच व्रत करेन. असं म्हणून ती पुन्हा चरणांशी लागली. तेव्हा कृपामूर्ती श्री गुरुरायांनी तिला ती कथा सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद स्वामी म्हणाले, तू प्रदोष काळी महादेवाची पूजा कर. त्यातल्या त्यात शनी प्रदोष असेल तर त्याचे महत्त्व विशेष आहे. त्या दिवशी मनोभावे पूजा कर. श्री गुरु म्हणाले, त्या गवळणीने जी पूजा केली त्याचा सविस्तर वृत्तांत स्कंद पुराणात आहे. हे गुणी स्त्री, ती कथा मी तुला सांगतो, ऐक. श्री गुरूंचे हे आश्वासन ऐकून ती ब्राह्मण स्त्री अतिशय आनंदी झाली. तिने पुन्हा श्री गुरूंच्या चरणाला स्पर्श केला आणि ती कथा ऐकू लागली. ती स्त्री म्हणाली, हे स्वामी, आपण मला अत्यंत अपूर्व आणि अद्भुत गोष्ट सांगितली सा. केवळ प्रदोष पूजनेने गवळणीला श्रीकृष्णासारखा पुत्र मिळाला. श्री गुरु म्हणाले, मी तुला ती कथा सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी उज्जयिनी नावाच्या नगरात एक अतिशय अद्भुत आणि विचित्र प्रसंग घडला होता. उज्जयिनी नगरीत चंद्रसेन नावाचा एक परमधार्मिक राजा राज्य करत होता. त्याचा मणिभद्र नावाचा एक अत्यंत जीवच्च कंठच्छ प्राणप्रिय मित्र होता. तो मित्र नेहमी ईश्वराची अनन्य भक्ती करायचा. त्याच्या अफाट पूजेवर प्रसन्न होऊन भोळ्या महादेवाने त्याला अत्यंत दिव्य असा चिंतामणी दिला होता. तो मणी कोट्यावधी सूर्यांसारखा तेजस्वी होता आणि अतिशय देखणा होता. तो मणिभद्राने आपल्या गळ्यात आनंदाने धारण केला होता. त्या मण्याचे वैशिष्ट्य असे होते की त्याचे तेज ज्या लोखंडावर आणि दगडावर पडलं, त्याचं रूपांतर तात्काळ सोन्यात व्हायचं. मनुष्याने मनात जी काही इच्छा धरली ती फक्त स्मरणाने पूर्ण व्हायची. अशा या चिंतामणीची कीर्ती ऐकून इतर सर्व राजांच्या मनात तो मिळवण्याचा हाव निर्माण झाला. काही राजांनी तो मणी मित्राप्रमाणे मागून पाहिला, तर काहींनी दूत पाठवून तो मागितला. पण जेव्हा तो मिळाला नाही, तेव्हा अनेक राजे
तो बळजबरीने हिरावून घेण्याची इच्छा करू लागले. ते राजे म्हणाले, एकतर किंमत घेऊन हा मणी आम्हाला द्या, नाहीतर आम्ही तुमच्यावर युद्धासाठी चढाई करू. शेवटी आजूबाजूचे सर्व राजे एकत्र आले आणि त्यांनी अफाट सैन्य घेऊन उज्जयिनी नगरीवर चढाई केली व संपूर्ण शहराला वेढा दिला. ज्या दिवशी शत्रूने वेढा घातला तो दिवस शनिवारचा त्रयोदशी शनिप्रदोष होता. राजा चंद्रसेन शत्रूची कोणतीही भीती न बाळगता एकाग्र चित्तेने महादेवाच्या पूजेला बसला. राजा महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाची अतिशय आनंदाने पूजा करत होता. ती भव्य पूजा पाहण्यासाठी एका गवळणीचा लहान मुलगा तिथे शिवालयात आला. राजाची ती सुंदर पूजा पाहून त्या गवळणीच्या मुलाला खूप आनंद झाला. तो आपल्या घरी परतला आणि इतर मित्रांना म्हणाला, चला आपणही खेळता खेळता अशीच महादेवाची पूजा करू. असे म्हणून ते सर्व गोपाळ एका ठिकाणी एकत्र आले. त्यांनी घराशेजारीच दगडधोंडे गोळा करून एक छोटंसं खेळातलं शिवमंदिर तयार केलं. त्यांनी एका गोल दगडाला शिवलिंग बांधलं आणि सर्व मुलांनी मिळून मनोभावे पूजा सुरू केली. त्यांनी आजूबाजूची पाने फुले आणून ती देवावर वाहिली. संध्याकाळ झाल्यावर त्या गवळणी आपापल्या मुलांना जेवणासाठी घरी बोलवायला आल्या आणि त्यांना घेऊन गेल्या. पण त्यातील एक मुलगा ज्याने पूजा सुरू केली होती, तो मुलगा ते शिवलिंग सोडून घराकडे जाईना. तो भक्तीत तल्लीन झाला होता. तेव्हा त्याची आई रागून तिथे आली आणि तिने आपल्या मुलाला मारलं. रागाच्या भरात त्या गवळणीने मुलाचा तो खेळ आणि पूजा मोडून टाकली. तिने तो पुजलेला दगड शिवलिंग दूर फेकून दिला आणि मुलाला ओढत घरामध्ये घेऊन गेली. आपली देवाची पूजा मोडली गेल्यामुळे त्या लहान मुलाला अतिशय दुःख झालं. तो मोठ्याने रडू लागला आणि दुःखाच्या वेगाने त्याला मूर्छा आली व तो जमिनीवर कोसळला. मूर्छित अवस्थेतही त्याचे मन त्या शिवलिंगापाशीच होतं. देवाची पूजा मोडल्यामुळे तो इतका व्याकुळ झाला की त्याचं प्राण कंठाशी आलं. त्याची ही निस्तेम भक्ती पाहून साक्षात शूलपाणी महादेव त्या गोपाळपुत्रावर प्रसन्न झाले. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला प्रत्यक्ष भगवान शिवशंकर समोर दिसले. त्या बालकाने महादेवाला विनंती केली, हे देवा, माझ्या आईवर रागू नका. तिने न कळत ही प्रदोष पूजा मोडली आहे. तिला क्षमा करा. बालकाच्या या दयाळू आणि निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन महादेव तेथे प्रकट केलेल्या शिवलिंगात गुप्त झाले. परंतु महादेवाच्या स्पर्शाने ते खेळातले दगडी मंदिर आणि शिवलिंग साक्षात दिव्य रत्नांनी जडलेले सुवर्ण मंदिर बनलं. त्या गवळणीच्या घरापाशी कोट्यावधी सूर्यासारखा दिव्य प्रकाश पडला. ते रत्नखचित शिवमंदिर अतिशय सुंदर दिसत होतं. रात्रीच्या वेळी एवढा प्रकाश पाहून गावातील लोक चकित झाले आणि म्हणू लागले, रात्रीच्या वेळी हा सूर्योदय कसा झाला? उज्जयिनीला वेढा घालून बसलेला शत्रू राजेही अद्भुत हा चमत्कार पाहून थक्क झाले. त्यांच्या मनातील आकस आणि द्वेष नष्ट झाला. ते आदराने उज्जयिनीच्या राजाला भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागले. ते राजे आपसात म्हणू लागले, पहा, या पवित्र नगरात रात्रीचा सूर्य उगवला आहे. उज्जयिनीचा राजा अत्यंत पुण्यवान आहे. अशा देवाचा आशीर्वाद असलेल्या राजाशी वैर करण्यात काय बरं अर्थ? असा विचार करून त्यांनी राजाकडे आपले दूत पाठवले आणि मैत्रीचा हात पुढे केला. राजा चंद्रसेनानेही त्यांना प्रेमाने आपल्या महालात आमंत्रित केले. सर्व राजे एकत्र आले आणि राजा चंद्रसेनाने त्यांचे आदरातिथ्य केले. त्यानंतर सर्वजण तो रात्रीच्या अंधारात उगवलेला सूर्य पाहण्यासाठी निघाले. सर्व राजे आणि चंद्रसेन त्या गवळणीच्या घरापाशी आले. तिथे त्यांना एक अद्भुत, अतुलनीय आणि मौल्यवान रत्नांनी जडलेले सुवर्ण शिवमंदिर दिसलं. फक्त मंदिरच नाही, तर त्या गरीब गवळणीचं घरी एखाद्या राजवाड्यासारखं दिव्य झालं होतं. राजाने स्वतः त्या लहान मुलाला विचारलं की हे कसं काय घडलं. त्या बालकाने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हे ऐकून सर्व राजे अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या गवळणीच्या मुलालाच राजा म्हणून घोषित केलं. अनेक देशाची संपत्ती त्याला बहाल केली. शत्रू राजे चंद्रसेनाशी मैत्री करून आपापल्या देशात परतले. राजा चंद्रसेन चिंतामुक्त झाला. हे सर्व शनिप्रदोष पूजेचे फळ आहे. जो ही पूजा करतो त्याला कोणत्याही शत्रूचे किंवा संकटाचे भय उरत नाही. त्या महादेवाच्या वराने तो गोपकुमार पुढे अत्यंत भाग्यवान झाला. महादेवाने त्याला वर दिला होता की पुढील जन्मात साक्षात भगवान नारायण तुझ्या पोटी जन्म घेतील. असा श्रेष्ठ वर साक्षात शंकराने त्या बालकाला दिला होता. यात तीळ मात्र शंका बाळगू नकोस. केवळ एका प्रदोष पूजेने महादेव इतके प्रसन्न होतात. त्या बालकाने आईला सांगितलं, आई, तू पूजा मोडलीस तरी महादेवाने तुला क्षमा केली आहे
आणि आपल्याला हे वैभव दिलं आहे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, पाहिलंस प्रदोष पूजेचे फळ किती अगाध आहे. भगवान शिवभक्तावर तात्काळ प्रसन्न झाले. जर तुझ्या मनात तीव्र इच्छा असेल तर तुला माझ्यासारखा ज्ञानीपुत्र प्राप्त होईल. मनातील सर्व शंका सोडून दे आणि पूर्ण श्रद्धेने शनिप्रदोष व्रत करून महादेवाची पूजा करा. असे सांगून त्या ब्राह्मण स्त्रीचा अनन्य भाव आणि भक्ती पाहून ब्रह्मांड नायक भोळेराजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. स्वामींनी तिच्या त्या मंदबुद्धी मुलाला जवळ बोलवलं आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. चमत्कार असा घडला की हस्तस्पर्श होताच तो मूर्ख मुलगा अफाट झाला आणि त्याला एका क्षणात सर्व वेद आणि शास्त्रांचे ज्ञान झाले. आपल्या मुलाला एका क्षणात पंडित झालेलं पाहून ती ब्राह्मण स्त्री थक्क झाली. ती म्हणाली, स्वामी, आपण सामान्य मनुष्य नसून साक्षात परमेश्वर आहात. भक्तांच्या उद्धारासाठी आपण हा मनुष्यदेह धारण केला आहे. आपणच माझे ईश्वर आहात. मी आता आपलीच प्रदोष पूजा करेन. आपले वचन कधीच खोटं ठरणार नाही. मला आपल्यासारखाच पुत्र हवा आहे. असा दृढ निश्चय करून ती विप्रस्त्री रोज स्वामींकडे येऊ लागली आणि अत्यंत भक्तिभावाने तिने प्रदोष व्रत करून श्रीपाद स्वामींची आराधना केली. पुढील जन्मात या स्त्रीच्या पोटी साक्षात श्रीगुरूंचा म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार झाला. तिचा पुत्र महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्न आणि त्रैलोक्यात पूजनीय असा झाला, ज्यांचे स्थान सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरले. ज्या मंदबुद्धी मुलाला स्वामींनी ज्ञान दिलं होतं त्याचे पुढे थाटामाटात त्याला मुले नातू झाले आणि तो सुखाने राहू लागला. ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा होते त्याचे अवघे जीवन असंच पालटून जातं. सिद्धयोगिनी नामधारकाला आणि ग्रंथकारक सरस्वती गंगाधरांनी सर्व भक्तांना हा सविस्तर महिमा सांगितला आहे. सर्व भक्तांनी अत्यंत आनंदाने आणि श्रद्धेने याचे श्रवण व पठण करावे. येथे श्री गुरुचरित्र अमृतातील सिद्ध नामक धारक संवादातील शनिप्रदोष व्रत महात्म्य नावाचा 8वा अध्याय येथेच पूर्ण झाला. हे सर्व श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण असो. हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने मंद बुद्धी किंवा अभ्यासात मागे असलेल्या मुलांना बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. तसेच दारिद्र्य दूर होऊन शत्रुभयापासून मुक्ती मिळते.